राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून महाराष्ट्राची, देशाची, राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो, आई तुळजाभवानी त्यांना चांगलं आरोग्य देव, अशा प्रकारे परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लॉन्चीकरण त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे, ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 5,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे, परंतु आता त्याचा GR काढणं या ठिकाणी बाकी होतं। तो GR आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे। त्या GRची एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत, परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे, कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे।